आपल्या हक्काचं व्यासपीठ. कृष्णा व कोयनेच्या प्रीतिसंगमावर वसलेलं शहर म्हणजे कराड. याचबरोबर कराडचा उल्लेख हा कोकणाचं प्रवेशद्वार म्हणून देखील होतो. मात्र आता अत्यंत सोयीसुद्धा उपलब्ध असलेलं एस टी स्टँड म्हणून कराडचा उल्लेख होतो. राज्यातील अद्ययावत सोयीसुविधा असलेलं एस टी स्टँड म्हणून कराडच्या स्टँडचा उल्लेख होतो. माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नातून हे एस टी स्टँड उभं राहिलं आहे. या एस टी स्टँडला तब्बल 11 कोटी रुपये खर्च आला आहे. या एस टी स्टँडचा लोकार्पण सोहळा राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते व माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण, साताराचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार आनंदराव पाटील यांच्या हस्ते झाला. या अद्ययावत एस टी स्टँडमध्ये चालकांच्या विश्रांतीसाठी विशेष कक्ष उभा केला आहे. चालकांच्या विश्रांतीसाठी सांगली आगारातील चालक कैलासवासी बाळकृष्ण बाबूराव शिंदे यांचे स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव कोल्हापूर प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉक्टर अजित शिंदे व कराडमधील प्रतिथयश डॉक्टर बजरंग शिंदे या कुटुंबाने वातानुकूलित शयनकक्ष उभा केला आहे. याचबरोबर यामध्ये सोलर वॉटर हीटर सिस्टीम, डायनिंग हॉल व विश्राम कक्ष देखील उभा करण्यात आलेला आहे. राज्यातील वाहकांच्या विश्रांतीसाठी पहिलीच सेवा कराडमध्ये सुरू होत असून याचं उद्घाटन देखील परिवहन मंत्री दिवाकर रावते व माजी उपमुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलं. महाराष्ट्र एस टी महामंडळातून 25 वर्ष सुरक्षित सेवा केल्यानंतर आमचे वडील निवृत्त झाले. त्या अगोदर त्यांनी एस टी महामंडळाच्या 25 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सुरक्षित सेवेनंतर आमचे वडील रिटायर झाले. आणि विशेष म्हणजे त्यांनी नेहमी सामाजिक बांधिलकी जोपासली. आम्हाला अत्युत्कृष्ट शिक्षण दिलं. मला इंजिनियर केलं, याला डॉक्टर केलं. आणखी आमच्या आईनेही कष्ट केले. त्याच्यामुळं आम्हाला आज हा विशेष आनंद वाटतो आहे की या त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ जे चालक वाहक अत्यंत दुरावस्थेमध्ये त्यांची राहण्याची सोय असते आणि त्यांची व्यवस्था पूर्ण होत नाही, झोप होत नाही, तर दुसऱ्या दिवशी कदाचित अपघात होऊ शकतो झोप न झाल्यामुळं. त्यामुळं सामाजिक सुरक्षा, रस्ता सुरक्षा याचा सर्व विचार करून आम्ही शिंदे कुटुंबियांनी निर्णय घेतला आणि या परिवारातर्फे आमच्या 22 बेड्स AC, त्यानंतर 5 नॉन AC बेड्स, विश्रांती कक्ष आणि डायनिंग हॉल आणि सोलर सिस्टीम अशी आम्ही सर्वांगीण व्यवस्था करून दिली. या प्रसंगी माझी मार्गदर्शक, माझी बहीण कांचन धर्मे, माझी बाची वैशाली भोसले, नंतर माझी सहधर्मचारिणी मनीषा आणि आमच्या बंधूंची सहधर्मचारिणी विद्या आणि आमचा पुतण्या हे सर्वच या उपक्रमात आम्ही सामील झालो. आणि आम्हाला अत्यंत मन भरून आलं आमचं की आमच्या वडिलांसाठी आम्ही जे करायची इच्छा होती ती इच्छा पूर्ण करण्यासाठी
अत्यंतिक मोठे वरिष्ठ नेते इथे आले. केवळ उपक्रम करून चालत नाही, तर आज रावते साहेबांनी यांच्यापासून स्फूर्ती घेऊन सर्व महाराष्ट्रामध्ये हा उपक्रम राबवतो म्हणलेला आहे. याचाच अर्थ माझ्या वडिलांच्या स्मरणार्थ ठिकठिकाणी ही जर अशी संकल्पना राबवली गेली तर माझ्या वडिलांना आज मोक्ष मिळाला असं मला आज आनंदानं सांगावं वाटतं. धन्यवाद. मुख्यतः मी असतील आणि माझे बंधू असतील शिंदेसाहेब, आमच्या दोघांची जडणघडण ही एस टी महामंडळाच्या माध्यमातूनच झाली. माझे वडील माजी सैनिक होते आणि त्याच्यानंतर त्यांनी एस टी महामंडळामध्ये सांगली आगारामध्ये 25 वर्ष विनापघात सेवा केली. आमच्या सांगली जरी आमची जन्मभूमी असली तरी आमची कर्मभूमी कराड. साहेब 1985 आणि मी 1986 सालापासून कराडमध्ये आहोत आणि कराड शहरासाठी आणि ज्या एस टी महामंडळापासून आम्हाला पुढे जडणघडण मिळाली त्या महामंडळासाठी काहीतरी करावं अशी आमची इच्छा आणि अपेक्षा होती. सुदैवानं साहेब आमचे मोठे बंधू परिवहन खात्यामध्ये अधिकारी आहेत आणि त्यांच्या आणि रावते साहेबांच्या सहकार्यानं हा जो कराड एस टी स्टँडवर वातानुकूलित जो आम्ही जी फॅसिलिटी महामंडळातल्या कर्मचाऱ्यांना जी दिलेली आहे की आज आपण बघाल तर सगळ्या क्षेत्रामध्ये क्षेत्र नवीन नवीन उद्देशाकडे जाते आणि काट टाकते. पण महामंडळ एक असं आहे की ज्याच्यामध्ये अजून थोडासा पिछाडीलापणा आहे. पण हे कराड शहरामधलं होणारं जे काही अद्ययावत असं बसस्थानक आहे त्या बसस्थानकाला अनुसरून एक इथला विश्रांती कक्ष जो आहे चालक आणि वाहकांचा की शिंदेसाहेबसुद्धा आणि परिवहन खात्यासुद्धा सांगत असतं की चालक आणि वाहकांना जर पुरेशी विश्रांती मिळाली तर रस्त्यावर होणाऱ्या अपघातांचं प्रमाण पण कमी होईल. त्या परिवहन खात्याच्या टॅगलाईनला अनुसरून हे शिंदेसाहेबांच्या आणि रावतेसाहेबांच्या संकल्पनेतलं अद्ययावतलं असं विश्रांती कक्ष हे कराड आणि आमच्या गावामध्ये आपल्या गावामध्ये झालं याचा आम्हाला विशेष अभिमान वाटतो. आणि आमच्या वडिलांच्या आणि एस टी महामंडळांचे जे आमच्यावर काही उपकार होते त्या उपकारातून उतराई झाल्याचं एक समाधान हे स्थानक बघितलं, हे जे विश्रांती कक्ष आहे हे बघितलं मला तर वाटतंच, पण आपल्याला सुद्धा निश्चित वाटेल अशी मला अपेक्षा आहे. मुक्कामाला जे कर्मचारी असतात ते पूर्वीपासून कसे असायचे, कुठे झोपायचे, सगळं मोकळं असायचं. तर आता सगळ्या महाराष्ट्रामध्ये मुक्कामाच्या ठिकाणी अशा प्रकारे झोपण्याची व्यवस्था. त्याच्यात काही उणीवा आहेत, म्हणजे त्यांना मोबाईल चार्जिंग पॉईंट पाहिजे, त्यांचे कपडे वाळत घालायचा एक रॉड त्याच्या बाजूला लावायचा आहे. तर सामान ठेवण्याकरता आता इथे सांगितलं सामान ठेवण्याकरता हे ठेवायचं आहे. तर त्यांना आणि आंघोळीची व्यवस्था सगळी व्यवस्था प्रसादंग व्यवस्था. नंतर 24 तास काही झोपायला येत नाही, वेळ घालवत असतात. मग टी व्हीची व्यवस्था करणार आहे, बुद्धिबळासारखे खेळ आहेत. काही ठिकाणी वॉक करणार, ज्यांना आमचे 50च्या पुढचे कामगार आहेत तिथे आता इथे त्यांना सकाळी चालण्याकरता आणि व्यायाम करण्याकरता अशी सगळी नियोजन करतो. आणि आत्ता जे आम्ही चाळीस बांधायला घेतलं आहे त्या ठिकाणी ही व्यवस्था होते आणि सगळीकडे अशा प्रकारचं नियोजन ह्याच्या पुढे होणार आहे. तर कामगार ज्याला रेस्ट घेतो त्याला व्यवस्थित आराम मिळाला पाहिजे. तर पुढे तो जात असताना बस चालवणार असतो आणि कामावर जाणार असतो, ते पसंत नाही आणि तो गेला पाहिजे, त्यामागची भूमिका आहे. बसस्थानक शासनाच्या खर्चातून होणारं महाराष्ट्रातलं पहिलं बसस्थानक आज पूर्णत्वात आहे. 11 कोटी रुपये खर्च होऊन हे स्थानक अस्तित्वात आलेलं आहे आणि हे महाराष्ट्राच्या करता एक पथदर्शक असं स्थानक ठरेल. आज एस टीचा प्रवासी हा अत्यंत ग्रामीण भागातला सामान्य माणूस असतो, त्या माणसालाही चांगल्या सुविधा मिळाव्यात. चालक वाहक हे देखील रात्रंदिवस सेवा करतात, त्यांना कुठेतरी विश्रांतीची सोय व्हावी याकरता आमचे आरटीओ शिंदे यांनी स्वतःच्या खर्चातून ही व्यवस्था केलेली आहे आणि भव्य वास्तू झालेली आहे. जागेचा चाकला विनिमय झालेला आहे. त्यामुळं 22 फलाट असलेली ते जे मोठं स्थानक आहे, जवळजवळ 35,000 प्रवासी दररोज या स्थानकाचा वापर करतात. हे अत्यंत चांगलं स्थानक झालेलं आहे. मला वाटतं या निमित्तानं संजय चव्हाण साहेबांची आठवण प्रत्येक एस टीनं प्रवास करणाऱ्या. पहिली गोष्ट आम्ही एस टी महामंडळातर्फे शिंदे कुटुंबाचा आभार मानतो. रात्रीला येणाऱ्या चालक वाहकांना पुरेशी झोप मिळाच्या दृष्टिकोनातून ही एस टी केबिन फायदेशीर ठरणार आहे. आत्तापर्यंत राज्यातला प्रयोग आता होता का असला कोणी केलेला का? राज्यात आम्ही आता इतकं डेव्हलपमेंट असताना आम्ही ए सीची सेवा कुठेही नव्हती.